नवरात्री विशेष महामुंबई न्यूज नेटवर्क प्रस्तुत उरणमधील नवशक्ती। आजच्या देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते। या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात। चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो। चंद्रांच्या कलाप्रमाणेच मन देखील सतत आकुंचित प्रसरित होत असते। देवीच्या या रूपाच्या नामोच्चारा मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते। जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते। चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षतेचे प्रतीक आहे। म्हणून आज पाहूया उरणच्या तिसऱ्या शक्तीची माहिती। करंजाची द्रोणागिरी माता। इसवी सन 11व्या शतकाच्या दरम्यान उरण वसण्यापूर्वी येथे खूप जंगल होते। आता 7 पाड्या असणाऱ्या करंजाला तुरळक 2 ते 3 घरे असावीत। एकदा एक गुराखी वरचा राईचा भाग पार करून डोंगराच्या पार गुरे चरायला गेला असता त्याला पाषाणरूपी मूर्ती सापडली। 3 टेकड्या पार त्याने करून ते हलकेच मूर्ती आणली, पण राईच्या भागात येताच ती जड झाली। त्याने तिथेच ती ठेवून खाली जाऊन काही लोकांना मदतीसाठी घेऊन आला, पण मूर्ती जागेवरून काही हलली नाही। मग तिथेच त्या देवीची स्थापना करण्यात आली। असे म्हणतात, हनुमान लक्ष्मणासाठी संजीवनी घेऊन जाताना हातातून काही तुकडे पडले। त्या पर्वतापैकी हा एक डोंगर म्हणजे द्रोणागिरी पर्वत। किल्ल्याचेही नाव याचवरून ठेवले असावं। द्रोणागिरी पर्वत व किल्ल्यावरून देवीचे नाव आई द्रोणागिरी माता। तर आता उद्या पाहूया। उद्या रविवार 6/10/2024 उद्याच्या देवीचे चौथे रूप कुष्मांडी। उद्याच्या देवीची माहिती पिरवाडची मांगेनी देवी माता। महामुंबईसह अजय शिवकर, उरण।